आलेले आहे। फक्त पंचांना आपण सांगा तुम्ही पहिल्या षटकात घ्या किंवा दुसऱ्या षटकात तिसऱ्या चौथ्या, फक्त पंचांना सांगून तो वॉटर बॉक्स ओपन करायचा आहे। या गोष्टीकडे लक्ष द्या। मैदानामध्ये कोणी जाणार नाहीये। या स्पर्धेची स्टिक वॉर्निंग तुमच्यापर्यंत पोहोचवली जात आहे। चेक आणि फलंदाज जेव्हा आउट होतो तेव्हा 30 सर्कल क्रॉस करण्या अगोदर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर करायचे। या गोष्टीकडे देखील तुम्ही लक्ष द्या। आपण चांगला क्रिकेट खेळा, चांगला फॉलो द्या। या स्पर्धेला चांगली क्रेज आणण्याचं काम आम्ही देखील नक्कीच करणार आहोत। तुम्ही देखील तुमचा 100% द्या या स्पर्धेला। सामन्याला सुरुवात होत आहे आणि सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आपण जाताना बघणार आहोत। दोन्ही पंच जात आहेत मैदानाच्या आतमध्ये। नक्कीच जे आमचे ग्राउंडमॅन आहेत, चाचा आपको आना है। यस, व्हाईट पट्टी, यस, चुना जो असेल ते घेऊन या। ग्राउंडमैन आपको चुना लेके आना है। पट्टी यहाँ पर बाउंड्री का लगाना है प्लीज। आई गावदेवी सोनाले 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025 हा उद्घाटन सोहळा आपण पाहिला आणि त्यानंतर आपण उद्घाटनीय मॅच कडे वळूया। खुशी एंटरप्राइजेस गावदेवी वडगर विपक्ष गावदेवी पिंपलगर या दोन टीम मध्ये पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल।
या स्पर्धेतील ही पहिली मॅच खुशी इंटरप्राइजेस गावदेवी वडगर विपक्ष गावदेवी पिंपलगर या दोन टीम मध्ये टॉस टीम पिंपलगरच्या कॅप्टनने जिंकला, त्वरितच क्षेत्ररक्षण स्वीकारलं, तर फलंदाजीसाठी टीम खुशी इंटरप्राइजेस गावदेवी वडगरला इन्व्हाइट केलंय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, राजू विथ प्रमोद. या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस, पहिला सामना, पहिला गोलंदाज स्पर्धेतील पहिला बॉल. या वेळेचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. काय कमालीची सुरुवात, व्हाट अ कॅच, अप्रतिम अफलातून झेल त्या ठिकाणी पाहायला मिळते. विलास त्या ठिकाणी होता, व्हाट अ कॅच, अप्रतिम अप्रतिम झेल. काय कमालीची सुरुवात राहिली आहे या स्पर्धेची. पहिल्या बॉलवर ही पहिली झेल, फलंदाज बाद. नक्कीच या झेलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय सन्मान्य संजय मडवी साहेबांच्या माध्यमातून. अप्रतिम अप्रतिम झेल त्या ठिकाणी आपण पाहतोय. ही सुरुवात आहे आणि हे सोनालकरांचं आयोजन आहे. भरपूर काही पाहायला मिळेल तुम्हाला. मी सन्माननीय रविदादा भांबरे साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय विजयजी पडबले हे देखील उपस्थित झाले आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. बघा ऐवा झेलसाठी देखील एक पारितोषिक लावलं गेलंय. पहिल्या बॉल पासून तर शेवटच्या बॉल पर्यंत इंद्रपाल तरे मिनी माथेरान ढाबाचे प्रोप्रायटर आहेत, त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे. पहिल्या बॉल पासून तर शेवटच्या बॉल पर्यंत, क्या बात आहे. उलटास आहे, ऑन साइडला वळवलाय, फटका चांगला आहे, खाली क्षेत्र, यस, गॅप मोठा नाही, धावांचा डोटा येतोय हा चौकार. या स्पर्धेतील पहिला चौकार. +4 5 धावा आल्या या बॉलवर. अतिशय चांगली सुरुवात या स्पर्धेची आपण पाहतोय. गणेश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील फ्री हिट बॉल ऑन साइडला वळवलाय, पुन्हा एकदा चांगला झेल पकडला गेलाय, परंतु फ्री हिट बॉल होता. सुरक्षित आहे त्या ठिकाणी योगेश. 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगली कॉलिंग प्रमोदच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट देखील झाल्या. गावदेवी पिंपलगर संघ आज नक्कीच काय कमालीचं क्षेत्ररक्षण करतोय. फक्त 2 बॉलचा खेळ झालाय. 7 धावा धावफलकावर आहेत. गणेश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना आपण पाहतोय गणेशला. यावेळेस यष्टीरक्षक बीट झालाय, मात्र यष्टीरक्षकाच्या मागे बॉल जोपर्यंत स्टॉप केला गेलाय. सिंगल कंप्लीट. यस, बाटची कडा घेऊन चेंडू गेला होता. सिंगल सोबत धावफलक 8 वर पोहोचलाय. चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय. टीम खुशी इंटरप्राइजेस गावदेवी वडगर. षटकातील पुढचा बॉल.
या बॉलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय, बॉल हवे मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत, झेलच्या स्वरूपात विकेट, फलंदाज बाद. विलासच्या माध्यमातून हा दुसरा झेल आपण पाहतोय. मात्र पहिला झेल जो होता ना तो भरपूर कमालीचा होता आणि त्यासाठी संजय मडवी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील आलंय. नक्की सर्कल सर्कल यस, स्ट्रिक्टली रूल्स आहेत काही, ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत. फलंदाज ज्या वेळेस बाद होईल, नवीन फलंदाज सर्कल क्रॉस करेल याकडे लक्ष असू द्या. आणि कोणताही खेळाडू पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जाणार नाहीये, कारण पाण्याची व्यवस्था ऑलरेडी मैदानाच्या आतमध्येच केली आहे. फक्त पंचांना संपर्क साधा, ते तुम्हाला पाण्याची व्यवस्था करतील. या बलेचा बॉल ऑन साइडला, फटका हा देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक विलास पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये येतोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 10 कदम. 10 धावा धावफलकावर आपण पाहतोय. एका बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. या बॉलेस देखील ऑन साइडला आडवा बाटने हा फटका खेळून काढलाय. विलास बॉल पर्यंत पोहोचतोय, त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रो झालाय. 2 धावा कंप्लीट. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 12. नेक्स्ट मॅच पुढचा सामना शिवनेरी स्पोर्ट आमने विपक्ष जय हनुमान सहरावली. पहिल्या 4 षटकानंतर कंपल्सरी टॉस साठी यायचं आहे. पहिली इनिंग कंप्लीट झाल्यानंतर टॉस उडवला जाईल. चांगली सुरुवात या स्पर्धेची या ठिकाणावरून आपल्याला पाहायला मिळते. नाही, रूल्स जे आहेत ना ते फॉलो करावेच लागतील तुम्हाला. टॉस साठी देखील एखादा संघनायक जर उशीर करतोय तर त्यासाठी देखील तुम्हाला 2 धावांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागेल. सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील भरपूर चांगलं आयोजन सोनालकरांचं आपण पाहतोय. एक चांगली स्पर्धा तुमच्या बैठीला. नक्कीच आतुरता होती या स्पर्धेची, त्या आतुरतेवर फुल स्टॉप लागलाय आणि फायनली ही स्पर्धा या ठिकाणावर चालू झाली आहे. पहिलं षटक या स्पर्धेतील गणेश पाटील ने हाताळलं. ज्या षटकामध्ये 2 गडी बाद धावा 12 आल्या आहेत टीम वडगर साठी. थोडं स्पीडली गेला प्लीज, विनंती असेल. एका मोठ्या आयोजनामध्ये आपण खेळत आहात आणि त्यासाठी आयोजकांना सहकार्य करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण पहिल्या 15 मिनिटांमध्ये 3 षटक फेकणं अनिवार्य आहे. अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला पॅनलाइज म्हणून 1 खेळाडू 2 खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये ठेवण्यात येतील. षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल. या बॉलेचा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यस, बॅट कड होतो. अर्थातच गणेश पाटील यष्टीरक्षकाच्या माध्यमातून झाली आहे चुकी आणि त्या चुकीचं रूपांतर एका धाव्यामध्ये. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. खरं तर यष्टीरक्षक यष्ट्यांपासून अगदी जवळ आहे आणि त्या कारणास्तव हे काम जे आहे ना ते तेवढंही सोपं नसतं. प्रिन्स मूवीज लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट रवी गुलबी प्रोप्रायटर आहेत. प्रथमेश पाटील आणि संपूर्ण टीम कमालीचं वर्क. अंकुश पुन्हा एकदा या बलेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून बॉलला उडवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतात. 2 धावा कंप्लीट झाल्यात. सन्माननीय
रविदादा भांबरे यांचं व्यासपीठावर शुभ आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. पंधरा धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. चांगली सुरुवात टीम वडगरच्या बाजूने आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल कॉटन बॉल. यस, मैदान सोडावं लागेल त्या ठिकाणी. अजून एक विकेट. कमलाकर पाटील बॅक टू द डगआउट. अतिशय सुरेख झेल फॉलो थ्रो मध्ये अंकुशच्या माध्यमातून. नवीन फलंदाज दीपक मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक महत्वाचा खेळाडू आहे टीम वडगरसाठी. पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारे फलंदाजी करेल, कारण सुरुवात चांगली जरूर झाली, मात्र 3 विकेट्स आतापर्यंत गेल्यात. आपल्या डावाला सावरावं लागेल, आवरावं लागेल, आणि ते काम मात्र दीपक पाटील करेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस देखील अजून एक संधी त्या ठिकाणी जरूर होती. ड्रॉप. गोलंदाजी भरपूर चांगली होत आहे. दीपक पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेचा बॉल अडबा बॅटने खेळून काढलाय, मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण. अंदाज चुकलाय त्या ठिकाणी आणि चुकीला माफी नाहीये. बॉल डीप मिड विकेट, सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. दीपक पाटीलच्या बॅट मधून निघणार हा पहिला चौकार आपण पाहतोय. 4 ने धावफलक पुढे सरकलंय. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस देखील ऑन साइडला. अजून एक चांगला फटका. काउ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल मिळेल. या सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलंय. षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट होत असताना धावा धावफलकावर आहेत. 2 नॉट 20, 20 धावा धावफलकावर. 20 धावा धावफलकावर आहेत. 10च्या सरासरीने आतापर्यंत धावा येत आहेत टीम वडगरसाठी. जय हनुमान सरावली. शिवनेरी आमने अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहा, कारण पहिली इनिंग कंप्लीट झाल्यानंतर टॉस करणं अनिवार्य आहे. आमने विपक्ष सरवली ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पुढची मॅच त्यानंतर दामणगाव, केवनी दिवे, ओवली आणि पाये या टीम्सला देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. मिळतील पूर्ण 6 षटकार. काय कमालीचा फटका त्या ठिकाणावर आपण पाहतोय. अगदी मिडल ऑफ द बॅट झाला. मोहर उमटली होती 6 धावांची. दीपक पाटीलच्या बॅट मधून निघणारा या स्पर्धेतील हा पहिला षटकार. यावेळेस संपर्क हवत असं नाहीये. शॉर्ट फाईन लेगला बॉल स्टॉप केला गेलाय. मिळेल फक्त न फक्त सिंगल. सिंगल सोबत धावफलक पुढे सरकले. 27 धावा धावफलकावर झाल्या आहेत.
गोटीराम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय, मात्र त्या दरम्यान क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला, फटका हा देखील चांगला आहे. तर क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, कारण 1 बाउन्सने बॉल निघून जातोय सीमा पार. मिळतील 4 चौकार. चांगली सुरुवात, चांगली फलंदाजी आणि चांगल्या धावा देखील येत आहेत टीम वडगरसाठी. थर्टी 31 धावा धावफलकावर आहेत. चांगली फटकेबाजी या षटकामध्ये. 3 बॉलचा खेळ झाला आणि 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोटीराम या गोलंदाजाने. या बॉलर्स देखील फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक गोटीराम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. मुंबई नाशिक हायवे एंड कडनं षटकातील पुढचा बॉल. या बलेस ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. दीपकच्या माध्यमातून कॉलिंग देखील चांगली झाली होती. 2 धावा अगदी सहज त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. गोटीराम षटकातील शेवटचा बॉल. या वेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेर वळतोय. संपर्क नाहीये, मात्र यष्टीरक्षकाची पुन्हा एकदा चुकी झाली आहे त्या ठिकाणी. बॉल तर भरपूर चांगला होता, बीट केला होता दीपक पाटीलला, मात्र बाईच्या स्वरूपात ही धाव टीम वडघरच्या खात्यामध्ये. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर अल्पेश गायकवाड मला सांगतायत 35 धावा झाल्या आहेत. सन्माननीय तानाजी पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. अर्थातच धावसंख्या जी आहे ती आतापर्यंत चांगली पाहायला मिळते, परंतु शेवटच्या ओव्हर मध्ये पाहूया किती धावा वसूल करणार त्या ठिकाणावर टीम वडगरचे खेळाडू. बघा, पहिल्या 3 षटकांसाठी तुम्ही 17 मिनिटाचा अवधी खर्च केलाय. सो प्लीज थोडं स्पीडअप करा. शेवटचं षटक. महेश बॉलिंग ट्रॅकवर. टीम पिंपलगडचे कॅप्टन प्लीज थोडं स्पीडली केलं आपण. शेवटचं षटक आहे. बॉलिंग ट्रॅकवर महेश आलाय. पाहूया महेश कशा प्रकारे हे षटक हात आलेल. तर टीम वडगरचा महत्वाचा खेळाडू दीपक पाटील खेळपट्टीवर. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला आडव्या बॅटने खेळून काढलाय. स्क्वेअर लेग मधून बॉल ट्रॅव्हल होतं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. लेझी थ्रो. परिणाम स्वरूप 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. आणि दीपक पाटील पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला येतोय. हे महत्वाचं आहे टीम वडगरसाठी. 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत. महेश आज अगदी शॉर्ट रनअपने गोलंदाजी करतोय. षटकातील पुढचा बॉल. समोर दीपक. ऑन साइडला प्रहार झालाय. अक्का गोला उचल के बोला. बॉल थांबणार नाहीये. निघून जातोय सीमा पार. मिळतील 6 षटकार. प्रत्येक धाव जी आहे ना ती अति महत्वाची आहे दोन्ही टीम साठी. मागच्या बॉलवर डबल गेली आणि त्यानंतर स्ट्राइक दीपक कडे राहिली आणि पुढच्या बॉलवर त्वरित झाला हा षटकार.
तर या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या क्षेत्ररक्षण करत असताना अत्यंत महत्त्वाच्या असतात. षटकातील पुढचा बॉल महेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण दीपकला पाहतोय. पुन्हा एकदा आडव्या बाटचा हा प्रहार. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये. क्षेत्ररक्षण झालंय परंतु 2 धावा कंप्लीट होतील त्या ठिकाणी. वारंवार रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळतंय. 2च्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 45 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 10 धावा आतापर्यंत खर्च केल्यात या ओव्हर मध्ये. मात्र या ओव्हर मधील अर्थातच या इनिंग मधील शेवटच्या 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. किती धावांचं लक्ष असेल गावदेवी पिंपळगड टीम समोर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या 3 बॉल नंतर समजेल. महेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा प्रहार झालाय. ऑन साइडला बॉल थांबणार नाहीये. निघून जातोय सीमारेषा पार. अजून एक कमालीचा स्ट्रोक. 6 धावा षटकार. हवाई फायर पाहायला मिळतात त्या ठिकाणावर ना. फटकेबाजी चांगली होत आहे. दीपक पाटीलच्या बॅट मधून धावा येतात. अगदी महत्वाच्या धावा येत असताना आपण पाहतोय कारण शेवटचं षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये आतापर्यंत 2 मोठे फटके पाहायला मिळाल्यात. धावफलक पुढे सरकलाय. 52 धावा झाल्या आहेत. मात्र अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे आणि त्यानंतर टॉस आम्ही करणार आहोत. जय हनुमान सरवली विपक्ष शिवनेरी स्पोर्ट आमने. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. महेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. शेवटचा बॉल आहे या इनिंग मधील. समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. बॉल हवे मध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. शेवटच्या बॉलवर ही झेल. अर्थातच 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 52 धावा धावफलकावर आहेत. 53 धावांचं लक्ष उभं केलं या ठिकाणी. खुशी इंटरप्राइजेस गावदेवी वडगर टीमने गावदेवी पिंपळगड टीम समोर. मात्र त्या दरम्यान आपण टॉस कडे वळणार आहोत. चला लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. आपल्यामध्ये सन्माननीय रविदादा गुलवी साहेब उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते एक शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सन्माननीय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सचिव अपाट मेहनत अपाट कष्ट या संघटनेमागे ज्यांचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व प्रदीप जोशी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत.
जय हनुमान सरवली टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. शिवनेरी स्पोर्ट आमने टीमचे कॅप्टन आपण देखील या. तर त्या दरम्यान टीम वडगरला विनंती आहे आपण आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. मॅचला आपण सुरुवात करूया. 52 धावा झाल्या आहेत. 53चं लक्ष्य या ठिकाणी उभं गेलंय आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, या धावा रोखल्या जातील का की त्याउलट या धावा काढल्या जातील, आपण ऐकूया आमचे परम मित्र, आमचे साथी समालोचक भिवंडीकर संदेश पाटील. मात्र त्या दरम्यान व्यासपीठावर शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे. आपण पाहू शकता आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळामागे अपाट मेहनत, अपाट कष्ट ज्यांचे आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय प्रदीप जोशी साहेबांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. रवींद्र गुरुजी साहेबांचा शुभ हस्ते हा शुभ सन्मान, मायेची उपचार श्वाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण मोमेंट सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले गेले. त्यानंतर सन्माननीय रवीदादा भांबरे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी लैलास पाटील आपल्यास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान या ठिकाणी करायचा आहे. टीम राजनोलीचे एक चांगले खेळाडू रवी दादांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. थँक्यू सो मच. उपस्थित सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. न भूतो न भविष्यातील एक मोठी स्पर्धा सरपंच उपसरपंच चषक 2025 चा आजचा पहिला दिवस आणि पहिला सामना आपण पाहतोय. पहिला डाव समाप्त झालेला आहे. इथे आव्हान इथे ठेवण्यात आलेला आहे तो म्हणजे 53 धावांचा. नक्कीच सन्माननीय सोनू थले साहेबांच्या माध्यमातून या मंडळाला विशेष सहकार्य लाभलेला आहे. आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. मित्रांनो 53 धावांचं आव्हान एक मोठं आव्हान आहे आणि पहिल्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे गावदेवी वडगर अर्थात खुशी एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून हा आव्हान ठेवण्यात आलेला आहे. गावदेवी पिंपलगड संघ पूर्ण आपल्या तयारीमध्ये एक चांगली लढत तुम्हाला नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळेल, कारण की पिंपलगड संघाकडे देखील चांगली बॅटिंग आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि पुढच्या दोन्ही टीम आपण टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. ऑलरेडी ते जय हनुमान सरवली टीम संघाचं शुभागमन झालेलं आहे. श्यामशेठ चौधरी साहेबांचा संघ आपण इन ऍक्शन मध्ये बघणार आहोत. यानंतर शिवनेरी आमने टीम आपण आल्याची इथे नोंद करायची आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात गोलंदाज कमलाकर पाटील. मित्रांनो एक आगरी कलाकार आहे, फार मोठा कलाकार आहे, मात्र सध्या तरी गोलंदाजीच्या भूमिकामध्ये पाहायला मिळत आहे आणि सलामीची जोडी देखील मध्ये आलेली आहे. चला आपण मॅच कडे जाऊया. मॅच सुरू होतोय पुन्हा एकदा. सलामीची जोडी स्ट्राईक बॉम्ब पाहतोय संतोष आणि नो स्ट्राईकला बंबतोय नंदू पाटील. अतिशय पहिला चेंडू आणि समोर ड्राइव्ह केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे तिथे जय पाटील चेंडूला फील्ड करते तोपर्यंत एक सिंगल धाव इथे पूर्ण केली गेली आहे. श्री गणेशा धावांना सुरुवात होत आहे. पहिली धाव संतोष जोशीच्या बॅट मधून आली आहे. 53 धावा बनवायच्यात आणि 53 धावांना एक चांगली सुरुवात होणं फार महत्वाचं आहे आणि ती सुरुवात इथे करून दिली आहे संतोष जोशीच्या माध्यमातून.
कमलाकर गोलंदाज आपण पाहतोय सोनाले विलेश कडून गोलंदाजी करताना. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. शतरक्षक मिड विकेटवर दीपक नक्कीच चांगली फिल्डिंग करताना आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज आपले खातं ओपन करताना. धावसंख्या 2 धावा धावफलकावर. कोणत्याच गोष्टीची कमी नाही या स्पर्धेमध्ये. फुटबॉलच्या खेळाडूंसाठी फुटबॉलच्या संघांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म पाहायला मिळत आहे. स्विंग अँड मिस डॉट चेंडू इथे पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी कमलाकर पाटील यांची पाहायला मिळत आहे. पॉवर प्लेचा हा षटक दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये 3 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 2 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. ऑफस्टिकचा चेंडू पिकअप केलाय. समोर स्ट्रेट ड्राईव्ह क्रिकेटमध्ये सेफ फटका आहे आणि चेंडू चाललाय पहिल्या टप्प्यानंतर येतोय सीमापार चौकार. भीमा आमचे उपस्थित झालेले आहेत. यस, आपण या व्यासपीठावर एक फेमस व्यक्ती आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये असते. गोलंदाज कमलाकर कमबॅक करेल का? पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय. स्क्वेअर लेगला शतरक्षक आहे तिथे दीपक. फिल्डिंग चांगली आहे. एक धाव इथे कंप्लीट केली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता, नकार दिलेला आहे नंदू पाटीलच्या माध्यमातून. सुरुवात चांगली झाली आहे. धावा धाव फलकावर 7 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. 53 धावा बनवायचे आहेत. सन्माननीय तानाजी पाटील देखील या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. कमलाकर पाटील लेफ्ट आर्म गोलंदाज. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल समोर खेळलाय. शतरक्षक चेंडू मागे. चेंडू थांबणार नाही. आउटफुल भरपूर फास्ट आहे. येतोय अजून एक चौकार. ची सुरुवात पाहायला मिळाली. सुरुवातीलाच पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 धावा आलेल्या आहेत. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये जेव्हा एखादा खेळाडू जो लकी असेल पहिल्या मॅच मध्ये नव्हे तर संपूर्ण मॅच मध्ये एका खेळाडूचा परफॉर्मन्स फार महत्त्वाचा असेल, त्याच्यासाठी स्पेशल गिफ्ट या स्पर्धेच्या माध्यमातून. म्हणजे आतापर्यंतची ही स्पर्धा सर्वात मोठी आहे. आपण उल्लेख केला होता मैदानाच्या आतमध्ये जेव्हा आपण उद्घाटन करत होता तेव्हा एक सरप्राईज आहे सर्व खेळाडूंसाठी. ती सरप्राईज अशी आहे की मॅन ऑफ द मॅच साठी एक ट्रॉफी आहे आणि 2 गिफ्ट आहेत. आणि जेव्हा गिफ्ट हातामध्ये येईल ना तेव्हा मग तुम्ही या स्पर्धेला कधी विसरणार नाही, अशी ही आठवण या स्पर्धेच्या माध्यमातून आहे. टायमर ऑन आहे, लक्षात घ्या. वडगर टीम जो आपला नियम आहे भिवंडी ग्रामीण पोटी प्लस संघटनेचा नियम सर्वांसाठी लागू आहे. सुरुवातीला 15 मिनिटं आहे 3 षटकांकरिता. 2 मिनिटापर्यंत तुम्हाला नक्कीच दिले जातील, कारण की फलंदाज आउट होतो असता चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. आणि 18व्या मिनिटाला तुम्हाला 2 खेळाडू 30 सर्कल मध्ये तुम्हाला लावावे लागतील. शिवनेरी आमने टीम अजूनही उपस्थित झाले नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. 2 धावाची पेनल्टी जी आहे अनाउन्समेंट केली जात आहे. लक्षात घ्या. आपण गोलंदाजीमध्ये परिवर्तन. दीपक पाटील पहिला चेंडू खेळला ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रावर. शतरक्षक सज्ज आहे आणि ते पहिली धाव दीपकच्या अगेन्स्ट पाहायला मिळते. संतोष जोशीचे प्रयत्न सुरू झाले मैदानाच्या आतमध्ये, कारण की 53 धावा बनवाव्या लागतील तरच तुम्ही जिंकू शकता. गोलंदाज एक अनुभवी गोलंदाज दीपक पाटील आणि त्याची सुरुवात झाली आहे. धावसंख्या 12 धावा धावफलकावर. थोडंसं परिवर्तन. मात्र चेंडू हवेमध्ये. शतरक्षक कमलाकर पोहोचू शकले नाही तिथे काव कॉर्नरला आणि 2 धावा नंदू पाटील पूर्ण करताना आपण पाहतोय. नंदू पाटील जेवढे चांगले खेळाडू आहेत तेवढेच माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत रांजाली पिंपलघर नक्कीच ते उपसरपंच माजी उपसरपंच आहेत. दीपक पाटील चांगली गोलंदाजी करताना. लेग कटर चेंडू
समोरून बाउन्स केला होता सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू टाकला गेलाय. आज बॅटिंग खूप चांगली पाहायला मिळाली. 31 धावांची खेळी राहिली होती. दीपक पाटीलच्या माध्यमातून गोलंदाजी देखील खूप चांगली केली जाते. दीपक पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा लेग कटर करण्याचा प्रयत्न. प्ले डाऊन विकेट. बॅटर आउट. बॅटची एज घेतली होती त्यांनी. सरळ एष्ठ्यांवर अडवला होता हा चेंडू आणि इथे मोठा विकेट आहे. नंदू पाटील बॅक टू डग आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट गणेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय क्रमांक 3 वर. दुसऱ्या अँगलने देखील दाखवला जात आहे प्रिन्स म्युझिक यांच्या माध्यमातून. जबरदस्त हा चेंडू टाकण्यात आला होता दीपक पाटीलच्या माध्यमातून. धावा आणि धावपलकावर आपण पाहतोय 14 धावा. जे काही आहे आता गणेश पाटीललाच करायचंय कारण की या धावा बनवायच्या आहेत. 53 धावांचं एक मोठं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना पिंपळगड टीम अतिशय सुंदर असा क्लासिकल ड्राईव्ह मात्र त्याहून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. झेलने मात्र जवळजवळ 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी जय पाटीलच्या माध्यमातून. जर झेल झाला असता तर मग गोल्डन विकेट देखील म्हणालू शकलो असतो आपण. काही हरकत नाहीये. फिल्डिंग चांगली आहे. 4 धावा नक्कीच होत्या त्या परिसरामध्ये मात्र एकाएक जय पाटील 3 धावा वाचवल्या. पुन्हा एकदा क्लासिकल ड्राईव्ह. वाईड ऑफ लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत आलाय. हलकासा मिसफील्ड झालाय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे पूर्ण केली जात आहेत. 2 धावाने षटक समाप्तीचा इशारा आलेला आहे. धावा झालेल्या आहे धावपलकावर 17 धावा 17. जबरदस्त ही संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून. चालू हंगामाची सर्वात मोठी स्पर्धा आहे. पहिला दिवस आहे. पहिला सामना आहे. अजूनही भरपूर काही बक्षिसे जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. चला फिल्डिंग लावून घ्यायचं. क्षेत्ररक्षण लावा. मैदानामध्ये पहा मी ज्या प्रकारे उल्लेख केला होता की मैदानामध्ये कोणीच पाणी घेऊन जाणार नाहीये कारण की ऑलरेडी वॉटर बॉक्स मैदानाच्या आतमध्ये आहे हे सर्वांना ठाऊक आहे. तुम्ही पंचांना विचारा. तुम्ही त्याच्यातून तुम्ही पाणी कोल्ड्रिंक्स जे काही आहे ते तुम्ही घेऊ शकता. तिसरे पंच देखील मैदानाच्या आतमध्ये भाऊ पाटील खारबागावचे मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. धावा झालेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संतोष जोशी आणि गणेश पाटील खेळपट्टीवर आहेत. 17 धावा. मित्रांनो या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच देण्यात आलेले आहेत सन्माननीय दिनेश भोईर यांचा आम्ही आभार व्यक्त करू. स्वर्गीय गणेश भोईर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी क्या बात आहे साडी ठेवण्यात आलेली आहे. एक जबरदस्त उपक्रम आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्यानंतर सन्माननीय संजयजी हनुमान थळे यांच्या माध्यमातून कुकर ठेवण्यात आलेला आहे. क्या बात आहे. 2 तर गिफ्ट झालेले आहेत. तिसरा असणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच. नरेश सोंग्या पाटील साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यात आलेली आहे. स्वर्गीय लवेश पाटील यांच्या स्मरणार्थ ती मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आहे. सुंदर अशी ट्रॉफी आहे. टॉस जिंकणाऱ्या करिता देखील सुंदर असा गिफ्ट आहे. स्मार्ट वॉच आहे. कोल्ड्रिंक्स आहे. ती आम्हाला अक्षय बाजीराव पाटील आणि हरिभाऊ पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहे. नाही मी म्हणेल की जेव्हा सोनाली प्रीमियर लीग असो दोन्ही स्पर्धेमध्ये आमचं काम असतं आणि त्या स्पर्धेला देखील ते रंगवण्याचा प्रयत्न करतात आणि इतर एक भव्य दिव्य मोठी स्पर्धा आहे. कोणत्याच गोष्टीची कमी ठेवली नाही या स्पर्धेमध्ये. अतिशय जबरदस्त आयोजन इथे पाहायला मिळत आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. तिसरा गोलंदाज पूर्णपणे तयारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राजू पाटीलचा हा पहिला चेंडू जोरदार अपील झाली होती. यस बॅटची एज अँड गॉन. बडी सफलता. मोठा विकेट. गणेश पाटील बॅक टू डग आउट. च्या हातामध्ये गेला होता आणि मागच्या 3 ते 4 मॅच पासून गणेश पाटील सध्या आपल्या संघाला निराश करत आहे हेच आपण म्हणणार आहोत. नवीन फलंदाज भरत मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच भरतला आता थांबावं लागेल. खेळपट्टीवर धावा बनवाव्या लागतील.
ऑलरेडी थोडीशी अडचण आली आहे टीम आई गावदेवी पिंपलगड संघावर. मात्र खुशी एंटरप्राइजेस आई गावदेवी वडगड संघाचा सध्या तरी चांगला खेळ पाहायला मिळतोय. क्या बात आहे. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म गोलंदाज ओ आल्या स्वीप केल्या चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे दीपक चेंडूला फील्ड करतोय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धाव संख्या 18 धावा. चांगला खेळ सध्या तरी दोन्ही संघाच्या माध्यमातून. राजू पाटील गोलंदाजी करत आहे. ओ पुन्हा एकदा कटर चेंडू टाकला गेलाय. अजून एक आपल्याला पाहायला मिळते डॉट चेंडू. आता मॅच पासून थोडीशी दूर झाली आहे टीम. कमबॅक करणं फार महत्वाचं आहे. 9चा खेळ बाकी आहे. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. फुलटा चेंडू टर्न केलाय चेंडूला क्षेत्ररक्षक नाहीये गॅप मधून चाललाय चेंडू येतोय सीमा रेखा पार चौकार. या षटकानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं. आपण भिवंडी ग्रामीण फोर्टी प्लस संघटनेचे सदस्य गणेश ठाकरे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आई गावदेवी सोनाले संघाच्या माध्यमातून सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये. पुन्हा एकदा बॅटची एज आणि पुन्हा एकदा एक विकेट मिळतोय राजूला. फलंदाज बाद. नक्कीच एका चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस घेणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे. नक्कीच पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. अतिशय सुंदर असा टॉस बॉक्स आहे. त्या टॉस बॉक्स मध्ये नवीन फलंदाज महेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय महेश पाटील. धावा फार बनवायचे आहेत. फक्त 22 धावा झालेले आहेत. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अल्पेश सांगत आहे की 7 मध्ये 31 धावा बनवायचे आहेत. आल्याला आपण पाहतोय चेंडूला खेळला गेलाय मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे. मात्र चेंडू थांबणार नाहीये. येतोय सीमा पार चौकार. चला टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन जय हनुमान सरवली टीम आणि शिवनेरी आमने टीमचे कॅप्टन सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील टॉस करत आहोत. इथे सन्माननीय प्रदीप जोशी साहेब उपस्थित आहेत या व्यासपीठावर. त्याचबरोबर प्रेम थळे आपण देखील यायचं आहे आणि रवीजी भांबळे साहेब आपण देखील यायचं आहे आणि सोनू थले. चला आपण या. आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या सोबत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. वेलकम संजयजी थळे आपण देखील या. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहुणे बोलवलेत आहेत 5. वेलकम सोनू थळे प्रेम थळे संजय थळे थळे परिवार आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये. त्याचबरोबर प्रदीप जोशी साहेब आपल्यासोबत जोडलेले आहेत. नक्कीच हे आपण टॉस जो नाणा बनवलेला आहे या स्पर्धेचा जो नाणा आहे एका बाजूला नाण्याची आपण जी स्पर्धा पाहते सरपंच उपसरपंच चषक 2025 आहे आणि दुसऱ्या बाजूला आयोजक आई गावदेवी सोनाले. प्रदीप जोशी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होता आहे. कॉइन स्पिन होते आणि कॉल असेल आमने टीम संघाचा सरपंच चषक असा कॉल आहे आणि आलेल देखील तिथे थांबायचं आहे पाहुण्यांनी कारण की टॉस बॉक्स मध्ये न भूत न भविष्यातील ही स्पर्धा आहे. कारण की कोल्ड ड्रिंक्स आणि वॉच आपण दोन्ही टीमला देणार आहोत. पहिला विजेता संघाला आपण देणार आहोत शिवनेरी आमने यस आणि त्यानंतर सरवली टीम संघाला देखील आपण देणार आहोत
संजयजी थळे आपण द्यायचे आपल्या शुभ हस्ते, सोनू थळे आपण द्यायचे. ठीक आहे, थँक्यू. पाहुण्यांनी सर्वांनी व्यासपीठावर जाऊन बसायचं आहे. फक्त आपण निर्णय घेणार आहोत. स्पर्धेविषयी थोडीशी चर्चा देखील करू, मात्र मॅचमध्ये देखील थोडीशी आता जान जी आहे कमी राहिली आहे. नाणेफेकी जिंकलेली आहे शिवनेरी आमने टीम संघाने. कसं वाटतंय? चालू हंगामाची ही मोठी स्पर्धा आहे. स्पर्धेविषयी तुम्ही शॉर्टमध्ये काय म्हणणार? चालू संघामध्ये आम्ही चांगली हे देतो आणि आयोजन आणि नियोजन हा चांगलाच आहे इथे आणि आयोजकांना आम्ही मनापासून धन्यवाद. नक्कीच आपण अनेक स्पर्धा खेळत असतो. आई गावदेवी सोनाली टीम संघाच्या माध्यमातून आयोजन अतिशय सुंदर असं झालेलं आहे असं तुमचं म्हणणं आहे. नाणेफेक जिंकलं, निर्णय काय? फलंदाजी. आपल्या संघासाठी शुभेच्छा आहेत. जे पाहिजे होतं ते मिळालं आहे. सर्व टीम संघाला प्रथम क्षेत्ररक्षण पाहिजे होतं. कॅप्टन सोमनाथ नेहमी जेव्हा टॉस जिंकतात तेव्हा क्षेत्ररक्षण घेतात. तर आता किती धावणं रोखणार आहेत समोरच्या संघाला? 40+. कसं वाटतं इचलकरांचा हा बिग शो कसा वाटतं तुम्हाला? नियोजन एकदम सोना लेवल एकदम चांगलं गेलेलं आहे आणि आम्हाला खेळायला दिल्याबद्दल कैलास मडवी यांचा आभार मानतो. सामना रंगतदार होईल. एकदम रंगत. आपल्या संघासाठी शुभेच्छा. हे होते सोमनाथ. मित्रांनो, नाणेफेकी झालेली आहे. शिवनेरी आमने टीम संघाच्या कॅप्टनने जिंकले आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कॉम बॉक्स मध्ये जाऊया. संदेश भकारे सज्ज आहेत. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच संदेश पाटील भिवंडीकर. औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये, कारण 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉल मध्ये तब्बल 22 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल. रवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेचा बॉल नो बॉलचा इशारा आलाय. वन प्लस वन 2 धावा आल्या या बॉलवर. अजूनही 20 बाकी आहेत विजयासाठी. शेवटच्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. फक्त ना फक्त 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 20 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. ऑन साइडला बॉल ट्रॅव्हल होतोय. काउ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि त्यानंतर अजून एक मोठी फाईट टीम अमनेच्या विरोधात सरवली. रवी पुन्हा एकदा 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 19 धावांची आवश्यकता. या वेळेचा बॉल यष्टांचा वरून गेलाय असं म्हणणं आहे त्या ठिकाणी सुनील मात्रे सरांचा. बॉल निर्धाव जातोय. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलची फॉर्मॅलिटीज लेफ्ट आहे या मॅच मध्ये, कारण एका बॉलवर 19 धावा बनवायच्या आहेत. औपचारिकता बाकी. विजयाच्या उंबाट्यावर खुशी इंटरप्राइजेस गावदेवी वडघर संघ. षटकातील शेवटचा बॉल आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. मॅचची गडा आहे. यस, विकेट देखील सामना जिंकलाय खुशी इंटरप्राइजेस गावदेवी वडघर टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक गावदेवी पिंपलगर. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट दॅट, ज्याने ठोकले आपल्या बॅट मधून 31 धावा आणि सोबतच एक षटक फेकलं होतं. एक विकेट देखील घेतली होती. नाव आहे दीपक पाटील. चला दीपक पाटील आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. त्वरितच आपण पुढच्या मॅचला देखील या ठिकाणावर सुरुवात करूया.